नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर तेजी होती. दुपारी 11 नंतर मात्र शेअर मार्केटमध्ये घसरण झालेली आहे. मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 210 पॉईंटने घसरून 78,429 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 159 पॉईंटने घसरून 24,615 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE कॅपिटल गुड्स इंडेक्स 0.95%, BSE मेटल इंडेक्स 0.85% वर आहे. BSE रियालिटी इंडेक्स 1.18% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 0.29% खाली आहे. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 0.23% वर आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अपोलो हॉस्पिटल 2.61%, हिंदाल्को 2.52%, ट्रेंड 1.89%, जिओ फायनान्शियल 0.76% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ग्रासिम इंडस्ट्रीज 3.74%, HDFC लाईफ इन्शुरन्स 3.10%, बजाज ऑटो 2.16%, रिलायन्स इंडस्ट्रीज 2.13% अशी घसरण आहे. रुपयाच्या दरात 4 पैशाची घसरण झालेली आहे. धन्यवाद.